शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. संतप्त पालकांचा थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवण्याचा इशारा. रिक्त पदे न भरल्यास संविधानिक पद्धतीने आमरण उपोषणाचाही दिला इशारा. शिक्षण विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी. केदारखेडा. प्रतिनिधी व बी के धसाळ. मागील 5 वर्षांपासून शाळेतील कायमस्वरूपी मुख्याध्यापक, वर्ग 2 आणि 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर अत्यंत गंभीर परिणाम होत आहे. या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात, अन्यथा जिल्हा परिषद जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ आणि शिक्षण अधिकारी यांच्या दालनामध्येच 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात येईल, असा थेट आणि आक्रमक इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक आणि ग्रामस्थांनी दिला आहे. मागील 5 वर्षांपासून केवळ पोकळ आश्वासने. शाळकरी मुलांच्या भविष्याशी होत असलेल्या या खेळामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व पालकांनी दिलेल्या निवेदनानुसार मागील 5 वर्षांपासून ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. महत्त्वाचे विषय शिक्षकांविना विज्ञान, गणित, इंग्रजी, मराठी आणि हिंदी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य विषयांसाठी पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. अधिकारी करतायत उडवाउडवीची उत्तरे. या गंभीर समस्येबाबत शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे गेल्या 5 वर्षांत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र अधिकाऱ्यांकडून प्रत्येक वेळी केवळ उडवाउडवीची उत्तरे आणि पोकळ आश्वासनेच देण्यात आली आहेत. पालक आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा एल्गार. प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे आता पालकांचा संयम सुटला असून त्यांनी थेट टोकाचा पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जर ही रिक्त पदे प्रशासनाने तात्काळ भरून दिली नाहीत तर 1. आमरण उपोषण. संवैधानिक पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण छेडण्यात येईल. 2. अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा. 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना थेट जिल्हा परिषद जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील दालनात नेऊन तिथेच त्यांची शाळा भरवली जाईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभाग व प्रशासनाची असेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता या इशाऱ्यानंतर तरी जिल्हा प्रशासनाला जाग येणार का आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.